स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 4th स्टँडर्ड सब्जेक्ट EVS पार्ट 1 मधील जो आपला 8th लेसन आहे द व्हॅल्यू ऑफ फूड या लेसनचा आपण आपला जो राहिलेला पार्ट आहे तो आज आपण काय करणार आहोत पाहणार आहोत। तर पहा, डू यू नो, आता माहित आहे का तुम्हाला, इफ अ मशीन इज नॉट अवेलेबल बुलक डू द थ्रेसिंग, अ राउंड स्पेस इज क्लिअर्ड इन द फील्ड अँड द थ्रेसिंग फ्लोर इज प्रिपेड। आता यंत्र नसेल तर मळणी करण्यासाठी बैलाचा उपयोग करतात, शेतात त्यासाठी एक गोल जागा तयार करतात। अ पोस्ट इज इरेक्टेड at its center and a bullock is tied to it. The bullock walks in circles around the post. आता पहा, त्याच्यामध्ये एक गोल जागा काय करतात तयार करतात, त्याला काय म्हणतात पहा, खळे असे म्हणतात। आणि खळ्यात एक खुंटा काय केला जातो पहा, सेंटर्स म्हणजे काय केला जातो तो मधोमध उभा करतात आणि त्याला काय करतात पहा, बैल बांधतात आणि बैल त्या खुंट्याभोवती काय करतात, असे राऊंड म्हणजे गोल गोल काय करतात तर त्याच्याभोवती फिरतात। इथं पहा चित्रामध्ये दाखवलेलं आहे। शेतात एक काय करतात पहा, असा एक गोल जागा तयार करतात, त्याला काय म्हणतात खळे म्हणतात। आणि त्याच्यामध्ये एक काय केला जातो, हा पहा इथं दिसतोय तुम्हाला, असा एक खुंटा मधोमध उभा करतात आणि त्याला काय करतात, हा बैल दिसतोय, हा बैल त्याला बांधतात आणि त्या बैला तो जो खुंटा आहे त्याच्या भोवती जो बैल आहे तो काय करतो, तो असा गोल गोल असा फिरतो। The harvested ears are spread in the round space so that they get trampled upon by the bullock. If the crop is large in quantity, a bigger place is prepared and more bullock are used together. आणि त्यांच्या पायाखाली येतील अशा रीतीने काय करतात, त्याचे कंचे आहे ते रचून ठेवतात। इथं पहा तुम्हाला दाखवलं, ह्या बैल जो आहे याच्या पायाखाली येतील असे हे जे कंस आहेत ते काय केलेले आहेत पहा, तसे रचून ठेवतात। आणि बैल काय करतात मग त्या कंसावरून फिरायला लागला की त्याच्या वजनाने काय होतं पहा, ते जे दाणे आहेत ते काय होतात सुटे होतात। आणि ते जे पीक आहे, पीक जास्त असेल तर मोठे खळे काय करतात तयार करतात आणि एकाच वेळी 2 किंवा अधिक बैल लावून काय केली जाते, ती मळणी केली जाते। थ्रेसिंग मे गो ऑन फॉर सेव्हरल डेज फॉर द बुलक्स टू, दिस इज हेवी वर्क। आणि मळणी ही जी आहे हे काम अनेक दिवस काय होते चालू राहते आणि हे काम बैलासाठी ही कशी असते, कष्टाचीच असते। आता हे जर खूप जास्त जर कणस असेल किंवा दाणे जास्त माल जर असेल, मग त्या ठिकाणी काय केलं जातं, मोठे काय केले जाते, ते खळे लावले जाते आणि एका वेळी काय केले जातात, 2 किंवा अधिक बैल लावून ती मळणी करतात। आणि ही जी मळणी आहे हे काम बैलासाठी खूप कष्टाचे असते, हे जे काम आहे ते अधिक दिवस काय होते चालू राहते। The grain obtained after winnowing is filled in sacks. आता उफणीनंतर मिळालेले धान्य काय करतात, पोतात भरून ठेवतात। Proper care is taken to make sure that it will not be attacked by insect or other pests such as mice and rats. आता कीड लागू नये, त्याचे उंदीर किंवा जे रॅट्स आहेत घुशींनी नासाडी करू नये म्हणून योग्य ती काळजी घेतात। After putting aside some grain for the family, the remaining sacks are sent to the marketplace to be sold. आणि घराला आवश्यक तेवढे धान्य ठेवतात आणि उरलेली पोती जी आहे ती गाडीत भरून बाजारपेठेत विक्रीसाठी नेतात। When the traders there buy the grain, the farmer gets money for the crop that he has grown. तेव्हा पहा मग तेथे मग जी उरलेली जी पोती आहे ती गाडीत भरून काय करतात, बाजारपेठेत विक्रीसाठी नेतात आणि तेथे व्यापारी धान्य विकत घेतात। तेव्हा शेतकऱ्याने उगवलेल्या धान्याचे त्याला पैसे मिळतात। मग अर्जुन काय म्हणतोय पहा, बट द भाकरी इज नॉट रेडी एट। मग तो अर्जुन काय म्हणतो, पण भाकरी कुठे बनली अजून? मग आई काय म्हणते पहा, नो ऑफकोर्स नॉट अँड द स्टोरी इज नॉट फिनिश्ड आयदर, लिसन। मग आई म्हणते, अरे भाकरीची गोष्ट इथे संपत नाही। आणि मग अजून पाहूयात आपण पुढे। आता इथं पहा चित्र दाखवलेलं आहे, इथं तो जो शेतकरी आहे तो काय करतोय पहा, जे धान्य आहे ते धान्याची व्यवस्थित काय करतोय, तो पोत्यामध्ये भरून ठेवतोय, तो पूर्ण शिवून काढतोय आणि जेवढे धान्य घरी लागेल तेवढे घरी ठेवतात आणि बाकीचे पहा इथं बैलगाडीची जी गाडी आहे त्याच्यामध्ये टाकून काय करतात, ते इथे पहा ते बाजारात म्हणजे जे मार्केट आहे तिथे घेऊन जातात। द ग्रेन दॅट द ट्रेडर्स बाय इज सोल्ड ऑल ओव्हर द कंट्री, इट इज ट्रान्सपोर्ट बाय मीन्स ऑफ ट्रक ऑर गुड्स ट्रेन्स। आता पहा, मग व्यापारी जे धान्य विकत घेतात ते साऱ्या देशात काय केले जाते, विकले जाते, ते ट्रकने किंवा मालगाडीने सगळीकडे पोहोचले जाते। इट इज द टर्न ऑफ पोर्टर्स अँड ट्रक ड्रायव्हर्स टू पुट इन देअर लेबर, ट्रान्सपोर्ट कॉस्ट अ लॉट टू। आणि त्यासाठी हमाल आणि ट्रक चालवणाऱ्याला श्रम करावे लागते, शिवाय वाहतुकीचाही खर्च येतो। नाव द सॅक्स ऑफ ग्रेन रीच द प्रोव्हिजन्स स्टोर्स। आणि आता धान्याची पोती किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदाराकडे येतात। पीपल बाय द ग्रेन फ्रॉम दे सॉर्ट आउट एनी स्टोन्स
or rubbish to clean the grain, they get it milled into flour. आणि मग लोक त्यांच्याकडून धान्य विकत घेतात, ते निवडतात, स्वच्छ करतात आणि त्याचे काय करतात, ते पीठ करतात. Then while cooking, the flour is kneaded into lumps. The lumps are then flattened into a भाकरी and roasted. आणि मग स्वयंपाक करताना पीठ मळतात, थापतात आणि भाजून काय करतात, त्याची भाकरी करतात. We spend on fuel too. आणि इंधनासाठीही काय होतो, खर्च होतोच. And thus at the end of all these the भाकरी appears in वर्षा and अर्जुन's plate. आणि मग पहा, इंधनासाठीही खर्च होतोच, तेव्हा कुठे वर्षा आणि अर्जुनच्या ताटात भाकरी काय होते, पडते. Now would it be right to waste food that we get through the efforts of so many peoples. आणि इतक्या लोकांच्या प्रयत्नाने अन्न तयार होते, ते अन्न वाया घालवणे चांगले आहे का? पहा, अशा प्रकारे त्यांची जी आई आहे, त्या आईने काय केलं, त्यांना अन्न वाया घालू नये हा जो प्रश्न विचारला होता अर्जुनने, त्याच्यावर त्यांनी काय केलं, आईने त्यांना भाकरीची काय सांगितली, स्टोरी सांगितली. म्हणजे जे आपल्या घरामध्ये जी भाकरी येते, त्या भाकरीच्या पाठीमागे किती लोकांचे कष्ट असतात किंवा प्रयत्न असतात ते अन्न तयार करण्यासाठी, तेव्हा ते काय होते, अन्न तयार होते. आणि हे जे अन्न आहे, एवढ्या लोकांच्या प्रयत्न म्हणजे कष्टाने ते अन्न तयार होते, ते अन्न आपण वाया घालवणे चांगले आहे का, असं कोण म्हणतं, आई म्हणते. तर पहा, अशा प्रकारे मग ते आईने त्यांना काय केलं, ती भाकरीची स्टोरी सांगितली. आता पहा, डू यू नो, आता तुम्हाला माहीत आहे का, पहा, सिंगाडास अँड मखानेस आर सम स्पेशल फूड्स दॅट आर नॉट व्हेरी कॉमन. दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम फ्रेश वॉटर प्लांट्स. मच वर्क हॅज टू बी डन टू कलेक्ट, क्लीन, ड्राय, स्टोर अँड ट्रान्सपोर्ट देम. आता शिंगाडे आणि जे मखाने आहेत, असे काही जणांच्या खाण्यात येणारे 2 पदार्थ आहेत. ते गोड्या पाण्यात वाढणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या 2 वनस्पतीपासून काय होतात, आपल्याला मिळतात. ते गोळा करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी किंवा ते वाळवण्यासाठी आणि त्याच्या वाहतुकीसाठी सुद्धा अनेक जणांना काय करावं लागते, श्रम करावे लागते. अदर फूड स्टफ्स. आता इतर अन्य पदार्थ आपण पाहूयात. वी गेट फिश फ्रॉम वॉटर. आता मासळी पाण्यातून मिळते. फिशरमॅन वर्क हार्ड टू कॅच देम. आणि ती मिळवण्यासाठी कोळी कष्ट करतात. देअर आर पीपल हू गॅदर अँड सेल फ्रूट्स लाईक आमला, जामून, करवंद, बोर विच ग्रोन इन फॉरेस्ट. तर पहा, काही लोक जंगलामध्ये मिळणारे जे आवळा, जांभळे, करवंदे, बोरे असे फळे गोळा करतात आणि ते विकतात. सम पीपल हॅव व्हेजिटेबल फार्म्स वाईल सम पीपल हॅव ऑर्चर्ड्स फॉर growing fruit crops. Some people keep poultry, some rear animals for milk and meat. तर काही जणांचे भाजीपाल्यांचे काय असतात, मळे असतात, तर काही लोकांच्या फळांच्या बागा असतात, तर काही लोक कुक्कुटपालन किंवा पशुपालन असेही काय करतात, ते व्यवसाय करतात. ऑल दिस पीपल पुट इन अ लॉट ऑफ हार्ड वर्क इन देअर ओन ऑक्युपेशन्स. आणि हे सर्व लोक आपापला व्यवसाय चालवण्यासाठी खूप कष्ट करतात. वी गेट अ ग्रेट व्हरायटी ऑफ फूड स्टफ्स ॲज अ रिझल्ट ऑफ देअर एफर्ट्स. आणि त्यांच्या प्रयत्नातून विविध प्रकारचे अन्नपदार्थ आपल्याला मिळतात. द एफर्ट्स अँड लेबर ऑफ मेनी अदर people are also required for storing, transporting and marketing them as well as preparing the various dishes we eat. आणि त्यांची साठवण, वाहतूक व विक्री करणे तसेच त्यांच्यापासून खाद्यपदार्थ तयार करणे यात अनेक लोकांचे प्रयत्न व मेहनत कामी येतात. ऑल दिस प्रोसेस आर एक्सपेन्सिव्ह. आणि त्यावर खूप खर्चही होतो. Therefore, it is necessary for all of us to take care that food is not wasted. म्हणून अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे जरुरीचे आहे. कोणतेही अन्न असेल, व्हेजिटेबल्स, जे माणूस आहे तो प्रत्येक काय करतो, त्याच्या प्रयत्नात म्हणजे आपण त्या माणसांनी प्रयत्न, भरपूर असे लोक आहेत ते आपला व्यवसाय चालवण्यासाठी काय करतात, खूप कष्ट करतात आणि त्यांच्या प्रयत्नातून काय होतात, आपल्याला विविध प्रकारचे अन्नपदार्थ आपल्याला मिळतात. आणि त्यांना ते अन्नपदार्थ मिळवण्यासाठी त्यांची साठवण, वाहतूक, विक्री तसेच ते खाद्यपदार्थ तयार करणे यात अनेक लोकांचे काय असतात, तर प्रयत्न व मेहनत कामी येतात. आणि म्हणूनच हे जे अन्न आहे, या अन्नाची नासाडी होणार नाही याची आपण सर्वांनीच काय केली पाहिजे, काळजी घेणे जरुरीचे आहे. तर पहा, आपला जो लेसन आहे त्यामध्ये आपण काय शिकलो ते आपण आता पाहूयात. व्हॉट वी हॅव लर्न्ड. द फूड स्टफ्स वी यूज कम फ्रॉम मेनी डिफरंट प्लेसेस सच ॲज फील्ड्स, लेक्स, द सी अँड फॉरेस्ट. आता आपल्या आहारात येणारे पदार्थ शेतमळे, तळी, समुद्र, जंगल, पशुपालन गृहे अशा निरनिराळ्या ठिकाणाहून आपल्याला मिळतात. स्टार्टिंग फ्रॉम प्रिपेरिंग द फील्ड्स टिल स्टोरिंग द ग्रेन इन
warehouses, many different kinds of tasks are carried out for growing crops. Harvesting, threshing and winnowing are some of these tasks. आता पहा, धान्याचे पीक घेताना शेतीच्या मशागतीपासून धान्य पोत्यात भरून ते गोदामात साठवून होईपर्यंत अनेक कामे करावी लागतात. कापणी, मळणी, उफणणी ही त्यापैकी काही कामे आहेत. After that the crop is transported, sold and prepared for eating. Only then do we get food on our plates. त्यापुढे धान्याची वाहतूक, विक्री आणि खाद्यपदार्थ तयार करण्याची कामे करावी लागतात, तेव्हा अन्न आपल्या ताटात येते. ॲज विथ ग्रोविंग ग्रेन मच हार्ड वर्क गोज इन टू प्रोड्युसिंग अदर फूडस्टफ्स टू. शेतीप्रमाणे इतर अन्नपदार्थाच्या उत्पादनामागेही अनेक लोकांचे कष्ट असतात. जसे आपण शेतीमधल्या जे बाजरी, ज्वारी हे जे धान्य आहे त्याच्या पाठीमागे म्हणजे शेती अन्नपदार्थामागे उत्पादनामागे जसे अनेक लोकांचे कष्ट असतात, तसेच इतरही जे अन्नपदार्थ आहे त्याच्याही उत्पादनामागे अनेक लोकांचे काय असतात, कष्ट असतात. वी मस्ट ऑल टेक केअर टू इन्शुअर दॅट फूड इज नॉट वेस्टेड. अन्नाची नासाडी होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. तर पहा, अशा प्रकारे आपला जो लेसन होता द व्हॅल्यू ऑफ फूड तो काय झालेला आहे, इथेच संपलेला आहे. तर आज आपण काय करूयात, इथेच थांबूयात. थँक्यू.